कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी जे काही सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगतो, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडणार ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह, नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टीसाठी देवाकडे डोळ्यात पाणी आणून मागितलं, आज त्या सगळ्याचं उत्तर मी घेऊन येणार आहे. पण यामध्ये एक इशारा आहे मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण लक्षात ठेवा, ग्रह जेव्हा आपली दिशा बदलत असतात तेव्हा ते फार कमी काळासाठी दारं ठोठावतात. जर तुम्ही आज दुर्लक्ष केलं तर कदाचित हीच वेळ पुन्हा यायला तुम्हाला वर्षानुवर्ष वाट पाहावी लागेल. म्हणूनच सांगतो, ही देवाची थेट चेतावणी समजा. पुढील 5 दिवसात कुंभ राशीच्या लोकांच्या 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक अशा मी तुम्हाला मिळणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण हे शब्द नाहीत तर ही डायरेक्ट देवाची सूचना आहे असं तुम्ही म्हणू शकता. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी मनापासून पूर्ण श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. तर कुंभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आज मी जे काही सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या गेल्या काही महिन्याच्या वेदनाची उत्तरे आहेत. तुमच्यापैकी अनेक जण अशा आहेत की गेल्या 3, 6, 9 किंवा 11 महिन्यापासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबून ठेवत आहे. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, तुम्ही फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंत्या देखील केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नाही, मनात एकच विचार येतो की हे काम कधी होणार, माझं नशीब असं का बरं आहे, आणि देव तरी मला पाहतोय का. पण कुंभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता तो काळ संपला आहे. पुढील अगदी काही दिवसातच काही दिवसातच एक असा अनपेक्षित कॉल, मेसेज किंवा मेल येईल जो तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकेल. हा कॉल तुम्ही अनपेक्षित व्यक्तीकडून नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल. फोन वाजतील, तुमचं हृदय अगदी थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ना, ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून नकळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. आणि हा योग इतका ताकदीचा आहे मित्रांनो, की सरकारी काम असेल, कोर्ट कचेरीचे काम असेल, जॉब अपॉइंटमेंट असेल, प्रमोशन असेल, अडकलेले पेमेंट्स असेल किंवा व्यवसायातील परवानगी असेल, यापैकी एक मोठा अडथळा आता मात्र नक्कीच दूर होणार. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला काही असेही लोक आहेत जे वरून गोड बोलतात पण पाठीमागे तुमचं काम कसं बिघडेल याचा प्रयत्न देखील करत असतात. पण घाबरू नका, या 5 दिवसात देव अशा काही लोकांचे मन असे वळवणार की जे कालपर्यंत तुमच्या विरोधात होते तेच आज स्वतःहून तुमचं काम करायला सुद्धा पुढे येतील. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही मित्रांनो. म्हणूनच आता हा देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर तुमचं मन मोकळं होईल. पण एक महत्त्वाचा इशारा कायम लक्षात ठेवा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका, नजर लागू देऊ नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका, कारण ही केवळ सुरुवात आहे मित्रांनो. जर तुम्हाला आतून वाटत असेल की मी तुमच्याच आयुष्याबद्दल बोलतोय तर नक्कीच ही भविष्यवाणी तुमच्यासाठी आहे मित्रांनो. त्यासाठी शेवटपर्यंत बघा. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, ही बातमी, दुसरी जी बातमी आहे, ही ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनाशी थेट जुडलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने कमालीचे त्रस्त झालेत. मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे वेळेवर परत न येणे, कर्ज, EMI, उधारीचं ओझं. हे ओझं तुम्ही कुणालाही सांगू शकत नाहीत, पण आतून मनात एकच प्रश्न असतो मित्रांनो, की मी एवढं कष्ट करून सुद्धा माझी आर्थिक स्थिती अशी का आहे. कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालू असते. रात्री डोक्यात फक्त ना फक्त आकडे फिरत असतात. पण आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो. पुढील काही दिवसातच अचानक अशी एक बातमी मिळेल जी थेट पैशाशी संबंधित असेल. अडकलेली रक्कम असेल, थांबलेला पगार असेल किंवा उधारीची रक्कम किंवा व्यवसायातील नुकसान भरपाई, यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. हा पैसा अशा वेळी येईल की ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणूनच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभं राहील आणि हा पैसा
फक्त येईलच असं नाही, तर या काळात तुम्हाला गुंतवणुकीची किंवा उत्पन्नाची एक अशी नवीन वाट सापडेल जी तुमची पुढची चिंता कायमची मिटून टाकेल. माता लक्ष्मीची पावले तुमच्या घराकडे पडत आहेत मित्रांनो. फक्त आलेला पैसा योग्य ठिकाणी कसा वापरता येईल याकडेच फक्त लक्ष द्या. हा बदल तुमच्या आत्मविश्वासाला खूप बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल आणि निर्णय स्पष्टही होतील. त्यासोबतच कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, तिसरी भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकाच्या डोळ्यात पाणी येईल मित्रांनो. कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडून ठेवलेल्या भावनिक वेदनाशी आहे. पैसा, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं, मग ते आई वडील असो, भाऊ बहीण असो, पती पत्नी किंवा प्रेमातील व्यक्ती किंवा अत्यंत जवळचा मित्र असो, त्यांच्याशी नातं ताणलं गेलंय, बिघडलं गेलंय. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला असेल, गैरसमज झाला असेल किंवा परिस्थिती अशी होती की कुणाला समजून घ्यायला वेळच मिळाला नाही. तुम्ही बाहेरून शांत दिसता मित्रांनो, पण आतून तुमचं मन विचार करत राहतं हे सगळं कधी संपणार. पण आता या नात्यामध्ये देव सुद्धा स्वतः हस्तक्षेप करतोय मित्रांनो. पुढील काही दिवसातच एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल येईल, अचानक भेट घडेल किंवा जुना मेसेज, यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यापासून बोलणं बंद केलं होतं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल की अजूनही नातं आमचं जिवंत आहे. खास करून पती पत्नी प्रेम संबंधात हा काळ खूप महत्त्वाचा असतो. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे मित्रांनो. पण यामध्ये एक महत्त्वाचा इशारा नक्की ऐका. या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चूक यावर चर्चा करणं आता फक्त टाळा. फक्त ऐका, मनातून माफ करा. कारण माफी मागणं आणि माफ करणं हे कुमकतपणाचं लक्षण नसतं, तर ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह असतं मित्रांनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, ही चौथी भविष्यवाणी थोडी वेगळी आहे. कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एकाच ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळे प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न होता की माझ्या आयुष्यात कधी काहीतरी मोठं घडणार आहे का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून एखाद्या वेगळ्या शहरातून, राज्यातून किंवा अगदी परदेशातून अचानक अशी बातमी येईल. हे ऐकतात तुमचं मन हरवून जाईल. एखादा फोन कॉल्स, मेसेज किंवा ईमेल एखादा अधिकृत अशी सूचना देऊ शकतो की तुम्हाला नवीन एखादी जॉब ऑफर मिळेल, ट्रान्सफर मिळेल, बदली मिळेल किंवा प्रवासाचा योग येईल, शैक्षणिक ॲडमिशन मिळेल किंवा व्यवसायाच्या संबंधित एखादी मोठी संधी देखील मिळेल. कदाचित ही अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या मनात अनेक वर्षापासून दबलेली होती. कुणाला नवीन घर घ्यायचं असेल, कुणाचं वाहन घ्यायचं असेल, तर या काळात त्या स्वप्नाचा पाया रचला जाईल मित्रांनो. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे मागत होता. ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची ताकद देईल. जे लोक म्हणत होते की तुझ्याकडून काहीच होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळणार आहे मित्रांनो. पण येथे एक महत्त्वाचा इशारा, सावधानतेचा इशारा दिलाय की बातमी मिळाल्यावरती ताबडतोब अतिउत्साहाचा होकार किंवा नकार देऊ नका. अति उत्साहामध्ये शांतपणे विचार करा, देवाला मनात साक्ष ठेवा. कारण अशी संधी आयुष्यात एकदाच येत असते. योग्य निर्णय घेऊन तुमचं पुढचं भविष्य तुम्ही ठरवा. त्यासोबतच कुंभराशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे केवळ शब्द नाहीत, ते तुमच्या आयुष्याला मिळालेलं एकमेव वळण आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या ज्या आयुष्यात एकाच चक्रात तुमचं आयुष्य अडकलं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा, सतत पडणारे प्रश्न, तुम्हाला स्वतःलाच विचारत होता की मी कुठे चुकलोय, माझ्या कष्टाची काही किंमत आहे की नाही, देव मला विसरला तर नाही ना. पण आज मी तुम्हाला पूर्ण खात्रीनं सांगतो मित्रांनो, देव तुम्हाला विसरलेला नव्हता. तर तो तुम्हाला एका मोठ्या बदलासाठी तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशा काही घटना घडतील जे तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देतील. जिथे सतत अपयशाचा सामना तुम्हाला करावा लागत होता, तिथे अचानक यश दिसेल. जिथे बंद दरवाजे होते, तिथे एकामागून एक असे मार्ग तुम्हाला उघडताना दिसतील. हा बदल जितका जलद आहे की तुम्ही मित्रांनो स्वतः ही अवाक व्हाल. कारण एक खास गोष्ट अशी आहे की हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. तुमची भीती कमी होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे उखाळ पाखळ्या केल्या, त्याच्या समोर तुमचं आयुष्य हे उंच भरारी घेणार आहे.
तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, कामामध्ये स्थिरता येईल आणि स्वतःवरचा विश्वास सुद्धा परत येईल मित्रांनो. पण यामध्ये एक महत्त्वाचा इशारा व्यवस्थित ऐका, कारण हा काळ जरी शुभ असला तरी मनात अजिबात अहंकार येऊ देऊ नका. सगळीकडे या गोष्टी सांगत फिरू नका, कारण आपल्याला वाईट नजरेपासून स्वतःला वाचवायचंय. देवाचे आभार मानायला विसरू नका, कारण देव जेव्हा भरभरून देतो ना, तेव्हा नम्रता ठेवणे हे माणसाचं सगळ्यात मोठं संरक्षण असतं. आता शेवटी माझ्या प्रिय कुंभ राशीच्या जातकानो, आज जे काही तुम्ही ऐकलं ते केवळ एक व्हिडिओ नव्हता, तर तुमच्यासाठी देवाचा संकेत होता. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. कारण लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. या भविष्यवाणीतील एकही शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने आपल्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा, की हे कुलदेवता माता कृपा ठेव, सर्व संकट आमच्यावरची दूर कर, असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं कमेंट करा मित्रांनो. त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती तुमच्या पाठीशी नक्की राहील.